आणि आता थेट पुण्यातून एक खळबळजनक बातमी। ही बातमी आहे म्यानमारच्या एका रोहिंग्याची। म्यानमारमधल्या या रोहिंग्यानं चक्क पुण्यात स्वतःचं घर बांधलंय आणि आपला संसार थाटलेलाय। मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे। या रोहिंग्यानं फक्त 500 रुपये मोजून भिवंडीमधून आधार कार्डही काढलंय। त्यानंतर मग देहू रोडमध्ये 80,000मध्ये 600 चौरस फूट जागा विकत घेतली आहे आणि बायकोसह संसार त्यानं यावेळेस थाटलेला आहे। बनावट कागदपत्र बनवून त्यानं ही जागा घेतल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। मुजम्मिल आणि त्याच्या कुटुंबियांना जामिनावर सोडण्यात आलंय। देशातल्या प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलादेशी याशिवाय रोहिंग्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे। मात्र यातल्याच एका रोहिंग्यानं बनावट आधार कार्ड बनवलंय। देहू रोडमध्ये स्वतःची जागा घेतली आहे, त्यामुळे आपली प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचारानं किती पोखरली गेली आहे हेच पुन्हा एकदा आता यामुळे समोर आलेलं आहे। तर म्यानमारचा हा रोहिंग्या असल्याची माहिती सध्या मिळते। अतिशय धक्कादायक खरं तर ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल। बांगलादेशमध्ये पश्चिम बंगालच्या मार्गे भारतामध्ये त्यानं प्रवास केलेला आहे। तर कोलकात्यामध्ये काम न मिळाल्यानं तो पुण्यात आलेला होता। कोणतीही कागदपत्र नसताना सुद्धा त्यानं आधार कार्ड बनवलेलं आहे। भिवंडीमधून 500 रुपयांमध्ये त्यानं आपलं आधार कार्ड बनवलं। स्वतःसाठी आणि बायकोसाठी पासपोर्ट सुद्धा त्यानं मिळवला। सुपारी याशिवाय कपडे विकण्याचा व्यवसाय त्यानं केला। देहू रोडमध्ये 80,000मध्ये 600 चौरस फूट इतकी जागा त्यानं घेतलेली आहे। देहू रोडमधल्या जागेवर घर बांधलंय आणि त्यानं आपला संसार सुद्धा थाटलाय। म्यानमारमध्ये इस्लामिक संस्थेमध्ये मौलाना कोर्स त्यानं केलेला आहे।